गणेश मूर्तींचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पेणच्या कलेने आणि चवीने आता थेट दिल्लीचा दरबार गाठलाय। पेणच्या प्रसिद्ध गणेश मूर्तींसह महिला बचत गटांनी तयार केलेले पोहे, पापड, लाडू, लोणचे, मसाले आणि विविध कला साहित्य प्रदर्शन व विक्रीसाठी नवी दिल्लीतील महाराष्ट्र एम्पोरियमकडे रवाना करण्यात आले आहेत। रविवारी 23 ऑगस्ट रोजी चावडी नाका येथील गणपती मंदिरात या शुभप्रस्थान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। पेण प्रभाग क्रमांक 2च्या नगरसेविका पल्लवी कालेकर यांच्या संकल्पनेतून आणि विशेष प्रयत्नातून हा उपक्रम साकारलाय। नायब तहसीलदार प्रसाद कालेकर आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा नीलिमा पाटील यांचे नेतृत्व, तर सभापती वैकुंठ पाटील आणि पेण शहर मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत देवधर यांचे मार्गदर्शन लाभले। महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळामार्फत मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि नवी दिल्लीतील महाराष्ट्र एम्पोरियम मध्ये हे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे। त्यामुळे पेणच्या मूर्तिकार, महिला बचत गट आणि लघु उद्योजकांना राष्ट्रीय बाजारपेठ मिळणार आहे। आशिष शेलार साहेबांनी सांगितलं की आम्ही गणपती कारखानदारांचा जो लढा आहे तो मी आणि देवेंद्रजी त्या ठिकाणी लढत आहोत। निश्चितपणे यश मिळणारच आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी गणेशोत्सव मंडळाची त्या ठिकाणी मुंबईच्या बैठक लावली होती। आम्हाला बैठकीला सुद्धा बसवलं। बोलण्याचा मुद्दा आहे की आपल्या पूर्ण भागातून लाखो गणेश मूर्ती आज आपण जगभरात जातात, परंतु त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर, त्या पद्धतीचं जे काय मॉडेल तयार करायला पाहिजे ते मॉडेल तयार करत नसल्यामुळे अजून आपल्याला वाव त्या ठिकाणी मिळाला पाहिजे। निश्चितपणे आपल्या भगिनींनी या ठिकाणी जो काय कार्यक्रम तयार केलेला आहे त्या कार्यक्रमाप्रमाणे आपल्या गणेश मूर्ती पूर्णपणे या जगभरात जाणार आहेत आणि दिल्लीला सुद्धा आपण सगळी मंडळी जाणार। तर या दिल्लीमध्ये आपल्याला जी काय मदत लागेल त्या मदतीसाठी मी आपल्या पाठीशी निश्चितपणे राहणार आहे। परंतु तुम्ही जो काय अभिनव उपक्रम या ठिकाणी चालू केलात त्या अभिनव उपक्रमाला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे। तर जे पेणचं अर्थकारण जे चालू आहे ते मूर्तिकारांवरती चालू आहे की JSW नंतर किंवा तेवढ्याच ताकदीने या पेणला उत्पादन मिळत असेल, अर्थकारणाचा गाडा म्हणजे लाईफ लाईन काय असेल तर गणपती कारखानदार असतील, मूर्तिकार असतील आणि त्याच्यावर जगणारे छोटे छोटे उद्योग असतील, मरंगकाम असेल, वाहतूक व्यवस्था असेल, बारीक बारीक छोटे छोटे जे उद्योगधंदे आहेत ते गणपती कारखानदारावरती, गणपती कारागिरांवरती अवलंबून आहेत। तर त्याला आज आपण राजमार्ग देत आहोत। शासनाच्या वतीने आपण दिल्ली येथे जात आहोत। या उपक्रमात आपले लाडके नेते, आमचे मित्र धैर्यशीलदादा पाटील यांनी बहुमूल्य सहकार्य केले, पाठिंबा व्यक्त केलेला आहे। आमदार साहेबांनी देखील आपल्या या संकल्पनेला शुभेच्छा दिलेल्या आहेत। तर मी पुन्हा एकदा आज दिल्लीला जाणाऱ्या टीमला शुभेच्छा देतो। कालेकर आणि त्यांच्या मिसेस यांनी खूप मोठं इनिशिएटिव्ह घेऊन ॲक्च्युली पेणला आपोआप मार्केट खूप चांगलं तयार झालं आहे। वैयक्तिक आमचे गणपती पद्धतीचे जात असतात, आम्ही जात असतो शिकवायला, पण सरकारचं जे बॅकिंग आत्तापर्यंत आपल्याला पाहिजे होतं त्याचं प्रथमच सरकार आमच्या अंगावर येणार आणि याचा खूप आम्हाला आनंद झाला। कारण गणपतीचे व्यापारी दिल्लीहून येणं आणि आपण दिल्लीला महाराष्ट्र भवनात जाऊन स्टॉल मांडणे वेगळी गोष्ट आहे। वैकुंठदादा म्हणले तसं ते प्लॅस्टरसाठी, मातीसाठी वरच्या लेवलला धडा देतातच आहे, पण कार्यकलांचा इनिशिएटिव्ह आम्हाला गणपतीला खूप आवडला। त्यांचा दिल्लीला तो स्टॉल खूप यशस्वी हो